आपण आकृतीबंध शिकणार आहोत। पहिले आपण 2 हिरवे पानं घेऊया, त्याच्यानंतर एक काळा दगड घेऊया, नंतर 2 हिरवे पानं घेऊया, त्याच्यानंतर एक काळा दगड घेऊया, त्याच्यानंतर 2 हिरवे पानं घेऊया, त्याच्यानंतर एक काळा दगड घेऊया। अशा प्रकारे आपला एक आकृतीबंध तयार झालेला आहे। आता आपण दुसरा आकृतीबंध शिकूया। पहिले आपण एक वाटी घेऊया आणि नंतर एक कांदा घेऊया, नंतर एक वाटी घेऊया, नंतर एक कांदा घेऊया, नंतर एक वाटी घेऊया, नंतर एक कांदा घेऊया। अशा प्रकारे आपला दुसरा आकृतीबंध झालेला आहे। आता आपण तिसऱ्या आकृतीबंधाला लागू। आता आपण तिसरा आकृतीबंध सुरू करू। आधी आपण घेणार आहोत 2 साबण, त्याच्यानंतर एक पांढरा दगड, त्याच्यानंतर 2 साबण, त्याच्यानंतर एक पांढरा दगड, त्याच्यानंतर 2 साबण आणि त्याच्यानंतर एक पांढरा दगड। अशा प्रकारे आपला तिसरा आकृतीबंध झालेला आहे। आता आपण चौथा आकृतीबंध घेणार आहे। पहिले आपण 3 मिरच्या घेऊया, नंतर एक लसूण घेऊया, नंतर 3 मिरच्या घेऊया, नंतर एक लसूण घेऊया, नंतर 3 मिरच्या घेऊया, नंतर एक लसूण घेऊया, नंतर 3 मिरच्या घेऊया, नंतर एक लसूण घेऊया। अशा प्रकारे आपला चौथा आकृतीबंध झालेला आहे। धन्यवाद।